नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना ITI शेख सर तर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आजच्या या नवीन वर्षामध्ये एक सर्वात मोठी MAPS क्लेमची अपडेट तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेले मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ती अपडेट काय आहे, कारण की DBET ने नवीन वर्षामध्ये सर्वांना जे अप्रेंटिसशिप MAPS क्लेम बाबत जी अपडेट दिलेली आहे मित्रांनो, सर्वांना आनंदाची ठरत आहे। चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये MAPS बाबतची मोठी अपडेट। मित्रांनो, MAPS क्लेम बद्दल जे मोठी अपडेट समोर येत आहे मित्रांनो, ते विद्यार्थ्यांचे जे सेकंड स्टेज मध्ये जे पैसे होते मित्रांनो, ते कालच डिस्ट्रीब्यूट झालेली आहे। म्हणजे 31st आणि नवीन वर्ष या दोघांच्या याच्यामध्ये DBET ने चांगलं काम या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी केलेले आहे। जे पेंडिंग स्टेटस दाखवत होते मित्रांनो, त्या सर्वांचे पैसे जे काय अकाउंटला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहे। म्हणजे या नवीन वर्षामध्ये एक चांगलं काम या DBET तर्फे करण्यात आलेलं आहे। आपल्याला खूप सारे मेसेज आहेत या ठिकाणी की सगळ्यांचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत, सगळेजण या ठिकाणी आनंद आहे। पण ज्यांचे पैसे नाही आले त्यांचं काय, ते आजही गोंधळात आहेत की माझा क्लेमचे जे काय अप्रुव्हल आहे त्याच्यानंतर कोणत्या तरी स्टेजला तो अडकलेला आहे, काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे। या प्रॉब्लेममुळे माझे पैसे आलेले नाही, तर मी काय करायला पाहिजे। ज्यांचे पैसे आले ते तर आता या ठिकाणी आनंदी आहेत, कारण की पहिल्या स्टेजमध्ये पैसे आले होते। त्याच्यानंतर आता डिसेंबरच्या एंडिंग मध्ये कालच्या डेटमध्ये जर बघितलं आपण, तर सर्वांचे ज्यांचे अप्रुव्हल होते, जे अप्रुव्हल क्लिअर होतं, काही अडचण नव्हती, त्या सगळ्यांचे पैसे जे की काल डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत। पण आज या ठिकाणी जर बघितलं, अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे क्लेम जे आहेत पेंडिंग आहेत, क्लेम राईजड दाखवत आहे। मग त्यांनी काय करायला पाहिजे। आनंदाची बातमी तर ही आहे की ज्यांचे पैसे आले ते तर आता खुश आहेत, पण ज्यांचे पैसे नाही आले त्यांचे तळमळ सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे। मग थोडंसं आज याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया, म्हणजे नेमकं कोणते कारण आहेत की ज्याच्यामुळे तुमचे पैसे आले नाही, त्याच्याविषयी थोडंसं बोलूया आपण। ज्या पद्धतीनं पैसे आल्याचे मेसेज सुद्धा या ठिकाणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये येतात, त्याच पद्धतीनं प्रॉब्लेम असणारे सुद्धा या ठिकाणी कमेंट्समध्ये आपल्याला विचारले जातात। आता ज्यांचे पैसे आले त्यांच्या कमेंट्स जर खाली जर आपण या ठिकाणी बघितलं तर 100 कमेंट्स असतात, त्यांच्याच कमेंटच्या अंडर खाली त्याच्यामध्ये प्रश्न असं विचारला जाते की तुमचं अप्रुव्हल कधी झालं होतं, इस्टॅब्लिशमेंट कधी अप्रुव्हल केलं होतं, आरोनं अप्रुव्हल कधी दिलं होतं, या संपूर्ण गोष्टी येऊन किती दिवस झाल्या होत्या जेणेकरून तुम्हाला ते पैसे आले होते। कारण की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आरो अप्रुव्हल किती दिवसात करेल, इस्टॅब्लिशमेंट अप्रुव्हल किती दिवसात करेल, या सगळ्या गोंधळामध्ये आपले प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आहेत। आता यामध्ये महत्वाचा मुद्दा जर बघितलं मित्रांनो, पैसे येण्यासाठी तर बघा, तुमचा फर्स्ट ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता त्यावेळेस तुमचा क्लेम तो इस्टॅब्लिशमेंटकडे जातो। कारण की मी कालचाही व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप प्रोसेस सांगितले होते MAPS क्लेमची शॉर्ट प्रोसेस म्हणून। आता या शॉर्ट प्रोसेसमध्ये सांगितलं होतं की जो तुमचा क्लेम आहे तो क्लेम काय होणार, सुरुवातीला इस्टॅब्लिशमेंटकडे जाणार, तो अप्रूव्ह झाल्यानंतर गव्हर्नमेंट अथॉरिटीकडे जाणार, त्याच्यानंतरही खाली कमेंट्स खूप सारे आहेत की प्रोसेस काय आहे। माझा क्लेम राईजड दाखवतो, क्लेम पेंडिंग दाखवतो, स्टेटस पेंडिंग दाखवतो। या अशा सगळ्या गोंधळामुळे अजूनही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले नाहीत। यामध्ये मुख्य कारण काय आहे त्याच्याविषयी थोडंसं आपण बोलूया। कारण की मी याच्या अगोदर जेवढे काही व्हिडिओ बनवले होते त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न हे केला होता की तुमचे जे काही पैसे आहेत ते आधार लिंक बँक अकाउंटमध्ये येणार, म्हणजे तुमचे आधार सीडिंग चेक करून घ्यायला सांगितलं होतं। ज्या फर्स्ट स्टेजमध्ये ज्यांचे पैसे अडकले होते, जे की आधार सीडिंगचा प्रॉब्लेममुळे त्यांचे पैसे आले नव्हते, तर या सेकंड स्टेजमध्ये त्या सगळ्यांचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। ज्यांनी तो आधार सीडिंगचा प्रॉब्लेम क्लिअर केलेला आहे त्या सगळ्यांनाच पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत। जवळपास 72 कोटीच्या जवळपास कालच्या डेटमध्ये DBET ने फंड डिस्ट्रीब्यूट केलेले आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये। कारण की प्रत्येक विद्यार्थ्याला 42,000 रुपयाचा या ठिकाणी फंड डिस्ट्रीब्यूट होतो मित्रांनो। जर कोणाचे मंथली क्लेम केला असेल तर ते मंथली सुद्धा या ठिकाणी क्लेम डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम या DBET ने कालच्या डेटमध्ये केलेलं आहे। म्हणजे त्या MAPS क्लेम धारकांना या ठिकाणी नवीन वर्षाच्या एक प्रकारे मोठंच गिफ्ट या DBET ने या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणून आता ज्यांचे पैसे आले ते तर ठीक आहे, पण ज्यांचे नाही आले त्यांच्यासाठी आता जे काही मी प्रोसेस सांगणार आहे ते प्रोसेस तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक ऐकणे गरजेचं आहे। जर मित्रांनो तुमचा क्लेम जो काय क्लेम राईट्स दाखवत असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला त्या इस्टॅब्लिशमेंटला बोलायचं आहे, त्यांना त्यांच्याकडून अप्रुव्हल करून घ्यायचं। करत नसेल तर काय करायला पाहिजे, त्या पद्धतीनं त्यांना सांगायला पाहिजे। याचे सगळे डिटेल्स व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्याची प्लेलिस्ट सुद्धा या ठिकाणी बनवलेली आहे मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्ही चेक करून तुमचे सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता। त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन हा होता की स्टेटस पेंडिंग। स्टेटस पेंडिंग म्हणजेच काय, जर तुमचा आरो लेवलवरून अप्रुव्हल झाला असेल
आणि तुमचे पैसे जर डिस्ट्रीब्यूट व्हायचे बाकी असतील तर त्यावेळी स्टेटस पेंडिंग या ठिकाणी दिसत होतं. आता लगेच तुम्हाला काय करायचं आहे, क्लेम स्टेटस तुमचा चेक करून घ्यायचं आहे की त्या क्लेम स्टेटसमध्ये काय दाखवतं. क्लेम कशा पद्धतीने चेक करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केलेले मित्रांनो. तर या ठिकाणी शो होते, तुम्ही डायरेक्टली तो क्लेम स्टेटस चेक करू शकता. म्हणजे तुम्हाला समजून येईल की माझ्या क्लेमचा काय प्रॉब्लेम आहे. कारण की जे पैसे जे आहे ते आधार लिंक बँक अकाउंटला येत असल्यामुळे तुमचा जर आधार लिंक बँक अकाउंट जर या ठिकाणी व्यवस्थित नसेल तर त्या ठिकाणी तुमचे पैसे हे अडकले जातात. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारला जातो की ज्यावेळेस आम्ही अप्रेंटिसशिप केली त्यावेळेस एक अकाउंट होतं आणि आता जो काय आहे ते दुसरंच अकाउंट आपण वापरता, किंवा त्यावेळेस कंपनीनं अकाउंट ओपन करून दिलं होतं तर आम्ही अप्रेंटिसशिप संपल्याच्या नंतर ते अकाउंट क्लोज केलं. मग आता आम्ही काय करायला पाहिजे, आता पैसे कुठे यायला पाहिजे. तर मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन जर बँक स्टेटमेंट नसेल तर तुम्हाला तर बँक स्टेटमेंट तुमची मागणी करावी लागेल मित्रांनो. जर बंद पडला असेल तर चालू होतात का त्याचाही वर तुम्हाला थोडंसं प्रयत्न करावा लागेल. त्याच्यानंतर जे काय तुमचे पैसे राहणार आहे ते आधार लिंक बँक अकाउंटमध्ये येणार आहे. सध्या स्टेटस हे जर चेक करायचं असेल तर आपल्याला तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे तर त्याचाही व्हिडिओ मी या ठिकाणी डिटेल्समध्ये बनवलेले या ठिकाणी शो होते मित्रांनो. तिथून तुम्ही डायरेक्टली ती प्रोसेस आहे ते आधारच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही प्रोसेस जर केली तर तुम्हाला समजून येईल की तुमची आधारला कोणती बँक लिंक आहे, त्यानुसार तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसे येऊन जातील. अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा एक क्वेश्चन होता की डाटा क्लिअर दाखवत आहे, क्लेम सुद्धा झालेला होता. काही जणांचं असं म्हणणं आहे की आमचं आरओ सुद्धा अप्रुव्हल झालं होतं तरी सुद्धा या ठिकाणी डाटा क्लिअर आहे. मागच्या काही दिवसामध्ये जे आरओनं या ठिकाणी सॉफ्टवेअर या ठिकाणी अपडेट केलं, म्हणजे साईडला त्या ठिकाणी अपडेट करण्याचं जे काम केले त्यामुळे असे प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला समोर पाहायलाच येतात. तर यामध्ये जर तुमचा जर या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये क्लेम चेक करायचं जर त्या ठिकाणी जर दिसत नसेल तर मित्रांनो परत तुम्हाला नवीन क्लेम या ठिकाणी करावं लागेल. त्याच्याशिवाय या ठिकाणी दुसरा कुठलाही पर्याय नाही. तर मित्रांनो, तिसरी जी स्टेज या ठिकाणी राहणार आहे ते ती बघा, ती मार्च 2025च्या अगोदर तुमची तिसरी स्टेज बी या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. म्हणून आता या तिसऱ्या स्टेजमध्ये आपला क्लेम जो आहे तो अॅक्युरेटपणे मला क्लेम करणं गरजेचं आहे मित्रांनो. क्लेम करत असताना तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. एमएपीएस बाबत मी अशाच प्रकारचे नवीन अपडेट तुमच्या समोर घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.